यूट्यूब जनोपचार लोकसंवाद या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहताय नुकत्याच देशाच्या लोकसभाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि झालेल्या लोकसभाच्या निवडणुकीच्या संदर्भात अनेक न्यूज टीव्ही चॅनलांनी आपापले एक्झिट पोल दाखवलेले आहेत। तर या सर्व एक्झिट पोलच्या अंदाजानुसार व आम्ही आमच्या अभ्यासानुसार केलेला जो सर्वे आहे त्या सर्वेच्या आधारावर आम्ही आमचा जो देशाचा जो निकाल आहे लोकसभेचा यावर आम्ही आमचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करीत आहोत। तर देशात लोकसभेच्या ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा जो जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये तिरंगी अशी लढत आहे। तिरंगी लढत आहे। या तिरंगी लढत मध्ये माजी म्हणजे जे विद्यमान खासदार आहेत प्रतापराव जाधव हे शिंदे शिवसेना ठाकरे गटाकडून उभे आहेत। त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या कडून नरेंद्र खेडेकर हे उभे आहेत आणि अपक्ष शेतकरी नेते रविकांतजी तुपकर हे उभे आहेत। या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही संपूर्ण जिल्ह्याभरात जो अहवाल घेतला त्या अहवालानुसार आम्ही बऱ्याच ठिकाणी फोन वगैरे केले। त्यानंतर आम्हाला असं माहीत पडलं की काही ठिकाणी तुपकर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी मताधिक्य घेतलेला आहे, तर काही ठिकाणी प्रतापरावची मोठ्या प्रमाणावर नाराजी ही दिसून आलेली आहे। पण एक राम मंदिराची जी लहर होती, त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या एक लाट नरेंद्र मोदीची, त्यामुळं प्रतापरावला जी मतं आहे ती मतं ही जी मिळणार आहे ती मिळणारच आहे। परंतु प्रतापरावची असलेली नाराजी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीने फोडाफोडीचं राजकारण केलं, ज्यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप केले त्यांनाच त्यांनी सत्तेत सहभागी केलं। यामुळे जो इमानदार प्रामाणिक मतदार आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर नाराज झालेला आहे आणि जी आश्वासनं निवडणुकीत दिलेली होती ती आश्वासनं पुरी न केल्यामुळे प्रतापरावांच्या विरोधी खूप मोठ्या प्रमाणावर लाट असल्याने आणि नरेंद्र खेडेकर उद्धव ठाकरे यांच्या प्रती असलेली सहानुभूती आणि यामुळे एकंदरीत असा अंदाज आम्ही काढला तर नरेंद्र खेडेकर यांचा विजय आपल्या या बुलढाणा जिल्ह्यात आमच्या अंदाजानुसार निश्चित असा आम्हाला वाटतोय। त्याचप्रमाणे या विदर्भातही सुद्धा बऱ्याच प्रमाणावर महाविकास आघाडीचा बोलबाला हा सुद्धा दिसून येत आहे। कारण या महाराष्ट्राची परिस्थिती अशी झालेली आहे की ज्यांच्यावर भ्रष्टाचारांचे आरोप केले त्यांना सत्तेत घेतले, बरीचशी आश्वासनं जी यांनी दिली होती ती आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे त्यामुळं महायुतीला खूप मोठा फटका या महाराष्ट्रात बसणार आहे। आणि आमच्या एक्झिट पोलच्या नुसार या महाराष्ट्रात किमान 32 ते 38 या दरम्यान महाविकास आघाडीला जागा मिळणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही आमच्या अभ्यासानुसार एकंदरीत या देशाच्या संपूर्ण राज्यांचा या लोकसभेच्या संदर्भात एक अभ्यास केला असता एक आम्हाला असा सर्वे जाणून आलेला आहे। त्याच्यात म्हणजे केजरीवाल जे आहेत, केजरीवाल मागच्या वेळेस स्वतंत्र लढले होते, काँग्रेस स्वतंत्र लढली होती, त्यामुळे दिल्लीच्या ज्या सीटा आहेत त्या भारतीय जनता पार्टी जिंकल्या होत्या। पंजाबमध्ये चांगलं यश मिळालं होतं, हरियाणामध्ये, परंतु यावेळेस केजरीवाल यांची सहानुभूती आणि त्यामुळे केजरीवाल काँग्रेस ही जी एक महाविकास आघाडी जी तयार झाली याच्यामुळे हरियाणातील शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, त्यामुळे हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या ठिकाणी महाविकास आघाडीला सर्वात मोठ्या प्रमाणावर जागा मिळायचे आम्हाला असं संकेत दिसत आहेत।
त्याचनंतर नुकत्याच पार पडलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, त्यानंतर या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीचाही आम्ही ठीक आहे, सत्तेत तिथं विधानसभेत भारतीय जनता पार्टी आली असेल, पण विधानसभेनंतरच लोकसभेच्या निवडणूक ताबडतोब आल्यामुळे आम्ही एकंदरीत तिथला विधानसभा व याचा संपूर्ण अभ्यास केला असता त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच प्रमाणावर मागच्या वेळेस जे भारतीय जनता पार्टीने पूर्णच्या पूर्ण जागा मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये घेतल्या होत्या त्या यावेळेस पूर्णच्या पूर्ण त्यांना मिळणार नाही. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर फटका मिळणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश जे लोकसभेचं सर्वात जास्त जागा ज्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत त्या ठिकाणी सुद्धा मागच्या वेळा जेवढं मिळालेलं जे काही यश आहे भारतीय जनता पार्टीला ते यावेळेस मिळणार नाही असे ही संकेत असे आम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्येही जी झालेली महाविकास आघाडी आहे त्या आघाडीचाही आम्ही आमच्या अभ्यासानुसार त्या ठिकाणी एक सर्वे केला असता त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीला खूप मोठ्या प्रमाणावर चांगलं यश मिळत आहे. ठीक आहे, बंगालमध्ये थोडंफार भारतीय जनता पार्टीचं मताधिक्य वाढलेलं दिसेल. तमिळनाडूमध्ये सुद्धा मताधिक्य भारतीय जनता पार्टीचं थोडंसं वाढलेलं दिसेल. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची थोडीशी वाढती धडक सुद्धा एकंदरीत दिसत आहे. कारण भारतीय जनता पार्टीचं ज्या ठिकाणी सत्ता नाही त्या ठिकाणी एक मोठं आकर्षण आहे. परंतु एकंदरीत असं असतानाही सुद्धा त्यांनी जो 400 पारचा नारा दिला होता तो 400 पारचा नारा होणार नाही इथपर्यंत की आमच्या अभ्यासानुसार सर्वेनुसार एकंदरीत असं एक आम्हाला निदर्शनास आलं की भारतीय जनता पार्टीच्या 170 जागा व त्यांच्या मित्र पक्षांच्या मिळून 230 ते 32 जागा ह्या येत आहे. आणि त्याच्या अपोजिट म्हणजे इंडिया गठबंधनच्या ज्या जागा आहेत तर त्या इंडिया गठबंधनच्या जागा ह्या 280 ते 300 पर्यंत त्यांचा आकडा हा जाणार आहे. तर असा एक आमचा अंदाज आहे. हा अंदाज आमचा आहे, कदाचित योग्य असू शकतो किंवा चुकीचाही असू शकतो. उद्याच आपल्याला निकाल जो आहे तो पाहायला मिळणार आहे. परंतु निकालाच्या पूर्वी आम्ही आमच्या अभ्यासाद्वारे आपल्या समोर मांडलेला हा एक सर्वे. नमस्कार. देश और दुनिया की तमाम छोटी बड़ी खबरों से अपडेट रहने के लिए हमारा चैनल सब्सक्राइब